नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली। यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल। त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो बाय एडगर गेस्ट या कवितेचे फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्ट्स पाहणार आहोत। फिगर ऑफ स्पीच म्हणजे याचा भाषेचे अलंकार। आपलं शरीर सुशोभित करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण विविध दागिने वापरतो त्याच पद्धतीनं कवी देखील त्याची कविता सुशोभित करण्यासाठी विविध शब्दांचे प्रयोग वापरतो, त्यालाच आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो। या कवितेमध्ये आपल्याला इंट्रोगेशन, ॲलिट्रेशन, इन्व्हर्शन, अँटिथेसिस, पर्सनिफिकेशन, सिनेक्डॉक या पद्धतीचे विविध फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळणार आहेत। चला तर बघूया फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्ट्स फ्रॉम द पोएम हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो बाय एडगर गेस्ट। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पोएट्री सेक्शनमध्ये फिगर ऑफ स्पीचची जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी आपल्याला 2 गुणांसाठी विचारली जाते। ही ॲक्टिव्हिटी विचारत असताना त्याचे स्वरूप कशा पद्धतीनं असतं त्याचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण करूयात। नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन। पोएममधला एखादा एक्स्ट्रॅक्ट तुमच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये विचारलेला असतो, त्याच्यातील एखादी ओळ बाजूला लिहिलेली असते आणि त्या ओळीमध्ये असणारा फिगर ऑफ स्पीच कोणता आहे ते शोधायला सांगितलं जातं आणि त्याचं स्पष्टीकरण द्या असं म्हटलं जातं। त्याचबरोबर फाइंड आउट एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। एक्स्ट्रॅक्टमध्ये असणाऱ्या एखाद्या फिगर ऑफ स्पीचचं नाव सांगितलं जातं आणि या फिगर ऑफ स्पीचची उदाहरणं शोधून लिहा असं म्हटलं जातं। पिक आउट द एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट अँड एक्सप्लेन। प्रश्नास्वरूप असं सुद्धा असू शकतं की एखाद्या फिगर ऑफ स्पीचचं नाव सांगितलं जातं, त्या फिगर ऑफ स्पीचची उदाहरणं एक्स्ट्रॅक्टमधली शोधा, ती बाजूला लिहा आणि त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण द्या असं म्हटलं जातं। कम्प्लीट द टेबल ऑफ अ फिगर ऑफ स्पीच अँड इट्स एक्झाम्पल्स। कदाचित टॅब्युलर फॉर्ममध्ये माहिती दिलेली असते, त्या एका कॉलममध्ये फिगर ऑफ स्पीचचं नाव दिलेलं असतं आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याची एक्झाम्पल्स दिले असते, तुम्हाला जोड्या जुळवायला सांगितलं जातं। किंवा मग एका कॉलममध्ये फिगर ऑफ स्पीचचं नाव दिलं जातं आणि त्या फिगर ऑफ स्पीचची एक्झाम्पल्स तुम्हाला त्या एक्स्ट्रॅक्टमधून शोधून लिहायला सांगितली जातात। अशा पद्धतीत सुद्धा स्वरूप असू शकतं। पहा, आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेस द फिगर ऑफ स्पीच डॉट डॉट डॉट। म्हणजे एखादं फिगर ऑफ स्पीचचं नाव सांगितलं जातं, हा फिगर ऑफ स्पीच कवितेच्या ओळीमध्ये सांगणारी ओळ सांगा आणि त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण द्या अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो। चला तर मग कवितेमध्ये असणारं फिगर ऑफ स्पीचचं पहिलं उदाहरण आपण पाहूयात। इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे। आणि शेवटी त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिसतंय। कवितेच्या या ओळीमध्ये जो फिगर ऑफ स्पीच आहे त्याला इंट्रोगेशन असं म्हटलं जातं। ज्या कवितेच्या ओळीमध्ये प्रश्न विचारला जातो त्या कवितेच्या ओळीमध्ये इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो। कवितेच्या ओळीच्या शेवटी प्रश्नचिन्ह बघायला मिळाल्यास त्या ठिकाणी निसंशय तुम्ही इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच असं म्हणू शकता। त्याचं रिझन तुम्हाला लिहावं लागेल, बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट द पॉईंट मोर इफेक्टिवली। आपला मुद्दा जो आहे तो अतिशय प्रभावशाली बनवण्याच्या दृष्टिकोनातून कवी या ठिकाणी प्रश्न विचारतो आणि म्हणून या ठिकाणी होणाऱ्या फिगर ऑफ स्पीचला इंट्रोगेशन असं म्हटलं जातं। यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे या कवितेमध्ये जवळजवळ 6 वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच जरी वापरलेले असले तरीसुद्धा मॅक्झिमम या कवितेमध्ये जो फिगर ऑफ स्पीच येतो तो इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच येतो। या कवितेमध्ये जवळजवळ 16 ओळी आहेत, त्यापैकी 11 ओळींमध्ये कवीने प्रश्न विचारलेले आहेत आणि म्हणून जवळजवळ 11 ओळींमध्ये तुम्हाला इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळेल। यानंतर दुसरे एक्झाम्पल पहा। डज एनीवन रिमेंबर दॅट
यू स्पोक टू हिम टुडे, आणि प्रश्नचिन्ह शेवटी तुम्हाला बघायला मिळतं. या ठिकाणी सुद्धा कवितेच्या ओळीमध्ये इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळतो. रिझन बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट द पॉईंट मोर इफेक्टिव्ह. यानंतर तिसरं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स अ टॉयलिंग टाईम इज थ्रू. आता या कवितेच्या ओळीमध्ये जो फिगर ऑफ स्पीच आहे तो ॲलिट्रेशन आहे. ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार. शब्दाच्या सुरुवातीच्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन एक साऊंड इफेक्ट तयार झालेला असतो. त्यावेळी होणाऱ्या भाषेच्या अलंकाराला आपण ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार असं म्हणतो. इथं टॉयलिंग टाईम थ्रू टी 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 या ठिकाणी टी हा साऊंड रिपीट झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून कवितेच्या या ओळीमध्ये होणारा फिगर ऑफ स्पीच जो आहे तो ॲलिट्रेशन आहे. त्याचं कारण लिहिताना तुम्हाला बिकॉज साऊंड टी इज रिपीटेड इन अ क्विक सक्सेशन अशा पद्धतीचं कारण लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर फिगर ऑफ स्पीचचं चौथं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय बघा. इज देअर एनीवन टू अटर नाव काइंडली वर्ड्स ऑफ यू. या ठिकाणी सुद्धा प्रश्नचिन्ह तुम्हाला बघायला मिळेल आणि म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये जो फिगर ऑफ स्पीच आहे तो इंट्रोगेशन आहे. त्याचं कारण तुम्हाला लिहावं लागेल बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. यानंतर फिगर ऑफ स्पीचचं फिफ्थ एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. डिड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू अ फ्रेंड हू कम अलॉंग. आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. इथं सुद्धा तुम्हाला फिगर ऑफ स्पीच जो आहे तो इंट्रोगेशन आहे बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. नाव द सिक्स्थ एक्झाम्पल इज ऑन आवर स्क्रीन. ऑर अ चेअरली सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. फिगर ऑफ स्पीच आहे. शेवटी प्रश्नचिन्ह तुम्हाला बघायला मिळतं आहे इंट्रोगेशन बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. त्याचबरोबर आणखी एक फिगर ऑफ स्पीच या ओळीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार. कारण या ठिकाणी टी हा साऊंड रिपीट झालेला आपल्याला बघायला मिळतो. देन मधला टी, द मधला टी आणि थ्रॉंग मधला टी, टी 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 रिपिटेशन ऑफ अ साऊंड टी बिकॉज साऊंड टी इज रिपीटेड. नाव द सेवन्थ एक्झाम्पल इज ऑन अवर स्क्रीन. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. कवितेच्या या वेळीमध्ये जो फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळतो त्याला इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. इन्व्हर्जन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार. कवितेच्या त्या ओळीमध्ये कवी वाक्याची रचना करत असताना थोडीशी ग्रॅमॅटिकल शिथिलता वापरत असतो. व्याकरणदृष्ट्या वाक्याची रचना ही थोडीशी चुकीची असते तरीसुद्धा ती कवितेमध्ये ग्राह्य मानली जाते. कविता ही गायनासाठी योग्य बनावी, त्याचबरोबर कवितेमध्ये असणारे यमक जुळले जावे याच्यासाठी हा थोडासा बदल कवीने केलेला असतो तरीसुद्धा तो मान्य केला जातो आणि म्हणून या फिगर ऑफ स्पीचला इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. त्याचं कारण लिहित असताना आपल्याला बिकॉज द वर्ड्स आर नॉट इन अ प्रॉपर ऑर्डर. शब्द जे आहेत या वाक्यातले ते योग्य क्रमाने नाही आहेत. द प्रॉपर ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज, मग वाक्याची योग्य रचना कशी असायला पाहिजे. यू वेअर प्युअर सेल्फिश अँड सिम्पल ॲज द वे रश्ड अलॉंग. अशा पद्धतीची रचना अपेक्षित आहे. सेल्फिश प्युअर असं आपण कधी म्हणत नाही तर प्युअर सेल्फिश असं म्हणतो. त्याचबरोबर वेअर यू असं म्हणत नसून यू वेअर असं म्हणत असतो आणि म्हणून ती वाक्याची रचना योग्य आहे. अशा पद्धतीनं या वाक्याच्या रचनेमध्ये बदल केलेला आहे. म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये असणारा फिगर ऑफ स्पीच जो आहे तो इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच आहे. त्यालाच मराठीमध्ये व्युत्क्रम अलंकार असं म्हटलं जातं. त्यानंतर आठवं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. ऑर इज अ समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. प्रश्नचिन्ह दिसतंय. फिगर ऑफ स्पीच आहे इंट्रोगेशन बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. नाव द नाइन्थ एक्झाम्पल इज हिअर ऑन अवर स्क्रीन. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. इथं सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्ह बघायला मिळतं आहे. कवितेच्या या ओळीमध्ये सुद्धा तुम्हाला इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच बघायला मिळतो बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिव्हली. यानंतर 10वं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं आहे. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर वॉट यू डीड ऑर सॅड. कवितेच्या या ओळीमध्ये जो फिगर ऑफ स्पीच तुम्हाला बघायला मिळतोय तो आहे पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय तर चेतन गुणोक्ती असा अर्थ त्याचा होतो. एखादी निर्जीव वस्तू किंवा एखादा निर्जीव घटक सजीवांप्रमाणे चालतो, बोलतो अथवा भावना व्यक्त करतो अशा पद्धतीचं वर्णन केलेलं असतं तेव्हा होणाऱ्या भाषेच्या अलंकारास आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. एखादा घटक
मानवांप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करतो असं या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. इथं बघा कारण आपण लिहिलेलं आहे, बिकॉज द बॉडी पार्ट हार्ट इज पर्सॉनिफाईड अँड गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ रिजॉयसिंग. रिजॉयसिंग म्हणजे काय? आनंद व्यक्त करणं. आनंद व्यक्त करणं ही जी क्वालिटी आहे, हा जो गुणविशेष आहे तो माणसाचा आहे, परंतु या ठिकाणी तो मानवी असणारा गुणविशेष हृदयाला देण्यात आलेला आहे. हृदय हे एक शरीराचा भाग आहे. फक्त हृदय आनंद व्यक्त करणार नाही तर संपूर्ण माणूस आनंद व्यक्त करणार. आणि म्हणून या ठिकाणी जो फिगर ऑफ स्पीच झालेला आहे तो पर्सॉनिफिकेशन आहे. त्याचबरोबर दुसरा एक फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो याच वाक्यामध्ये, तो म्हणजे सिनेक्डोक. सिनेक्डोक म्हणजेच काय? तर उपलक्ष अलंकार. मराठीमध्ये त्याला उपलक्ष अलंकार असं म्हटलं जातं. याच्यामध्ये एक पार्ट हा संपूर्ण घटकाला रिप्रेझेंट करताना आपल्याला बघायला मिळतो. त्याचं कारण आपण लिहिलेलं आहे बघा, बिकॉज द वर्ड सिंगल हार्ट रिप्रेझेंट्स द ह्युमन बिईंग. आता या ठिकाणी असं आपण म्हटलेलं आहे की ए सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. आपण जे काही काम केलेलं आहे त्याच्यावरून एखादं हृदय तरी आनंदानं प्रफुल्लित झालं का? म्हणजेच काय? हृदय नुसतं प्रफुल्लित होणार नाही तर तो संपूर्ण माणूस, एखाद्या तरी माणसाला तुम्ही प्रफुल्लित केलं का असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी सिनेडोक हा अलंकार झालेला आपल्याला बघायला मिळतो. इथं बिकॉज द वर्ड सिंगल हार्ट रिप्रेझेंट्स द ह्युमन बिईंग. हार्ट हा जो शब्द आहे ना तो संपूर्ण मानवाला रिप्रेझेंट करताना आपल्याला बघायला मिळतो. सिनेक्डोक हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो दुर्मिळ वापरला जातो. आतापर्यंत आपण 4 कविता पाहिल्यात, परंतु त्याच्यामध्ये हा पहिल्यांदाच फिगर ऑफ स्पीच आलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं त्या फिगर ऑफ स्पीचचं जे काही व्याख्या आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या, ती कन्सेप्ट डोक्यामध्ये घ्या आणि या वाक्यामध्ये सिनेक्डोक हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे हे लक्षात ठेवा. यानंतर 11वं एक्झाम्पल आपल्या स्क्रीनवरती दिसतंय. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये 3 फिगर ऑफ स्पीच तुम्हाला बघायला मिळतील. इथं प्रश्नचिन्ह तुम्हाला बघायला मिळतं आहे. फिगर ऑफ स्पीच आहे इंट्रॉगेशन, बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिवली. त्याच्यानंतर दुसरा एक फिगर ऑफ स्पीच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, तो म्हणजे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे आपण बघितलेला आहे अनुप्रास अलंकार. इथं साऊंड डब्ल्यू रिपीट झालेला आपल्याला बघायला मिळतो. हुजमधला डब्ल्यू, वेअरमधला डब्ल्यू आणि विथमधला डब्ल्यू. डब्ल्यू 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 हा साऊंड रिपीट झालेला बघायला मिळतो आहे, बिकॉज साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड. आणखीन एक फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला या ओळीमध्ये बघायला मिळेल, तो म्हणजे अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजेच काय? तर विरोधालंकार. याच्यामध्ये 2 परस्पर विरोधी शब्द किंवा परस्पर विरोधी संकल्पना जर वाक्यामध्ये आलेल्या असतील तर होणाऱ्या भाषेच्या अलंकारास अँटिथेसिस असं म्हटलं जातं. इथंसुद्धा 2 विरोधी संकल्पना आपल्याला आलेल्या बघायला मिळतात. कारण लिहिलेलं आपण, बिकॉज कॉन्ट्रडिक्टरी वर्ड्स फेड अँड करेज आर यूज्ड हिअर. फेड अँड करेज हे दोन्ही शब्द जे आहेत ते एकमेकाला विरोधी असणारे आहेत, कॉन्ट्रडिक्टरी आहेत आणि म्हणून या भाषेच्या अलंकाराला आपण अँटिथेसिस असं म्हणतो. कवितेच्या या ओळीमध्ये आपल्याला 3 वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळतील. इथं जर असं विचारलेलं असेल की या कवितेच्या ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे ते सांगा, या तिन्हीपैकी कोणतंही उत्तर लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा गुण मिळेल. परंतु जर अँटिथेसिसचं उदाहरण शोधा असं म्हटलं तर तुम्हाला ते पर्टिक्युलर अँटिथेसिसचं उदाहरण आणि त्याचं कारण असं सांगावं लागेल. त्यानंतर 12वं एक्झाम्पल आहे. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंट. इथं सुद्धा आपल्याला क्वेश्चन मार्क बघायला मिळतो आहे. या कवितेच्या ओळीमध्ये सुद्धा इंट्रोडक्शन ऑफ फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळतो, बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिवली. त्याचबरोबर आणखी एक फिगर ऑफ स्पीच या ओळीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, तो म्हणजे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन आपल्याला माहिती आहे अनुप्रास अलंकार. इथं डब्ल्यू हा साऊंड रिपीट झालेला आपल्याला बघायला मिळतो. डिड यू वेस्ट मधला डब्ल्यू, वॉज मधला डब्ल्यू आणि वेल मधला डब्ल्यू. डब्ल्यू 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 अशा पद्धतीनं साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आणखी एक फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, अँटिथेसिस म्हणजेच विरोधालंकार. 2 विरोधी संकल्पना या ठिकाणी आलेल्या आपल्याला बघायला मिळतात, बिकॉज कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स वेल अँड सोअर या ठिकाणी आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. वेल म्हणजे चांगला, सोअर म्हणजे खराब. हे एकमेकाचे विरोधी असणारे शब्द आपल्याला या कवितेच्या ओळीमध्ये आलेले बघायला मिळतात आणि म्हणून या ठिकाणी झालेला फिगर ऑफ स्पीच अँटिथेसिस असं देखील आपल्याला म्हणता येईल.
यानंतर आता 13वं एक्झाम्पल आपल्या स्क्रीनवरती आहे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर ए स्कार ऑफ डिस्कंटेंट. इथं जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे इंट्रॉगेशन. प्रश्नचिन्ह आपल्याला बघायला मिळतं आहे बिकॉज क्वेश्चन इज आस्क्ड हिअर टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिवली. त्याचबरोबर आणखी एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला या ओळीमध्ये बघायला मिळतो, तो म्हणजे अँथिथेसिस. अँथिथेसिस म्हणजे विरोधालंकार. बिकॉज कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स काइंडनेस अँड डिस्कंटेंट आर यूज्ड हिअर. विरोधाभाषी असणारे दोन शब्द या कवितेच्या ओळीमध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये काइंडनेस आणि डिस्कंटेंट हे विरोधार्थी शब्द आहेत. काइंडनेस म्हणजेच दयाळूपणा आणि डिस्कंटेंट म्हणजेच असंतोष, आणि म्हणून या ठिकाणी विरोधी संकल्पना या कवितेच्या ओळीमध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्याला असं लिहावं लागेल की दिस इज अँथिथेसिस बिकॉज कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स काइंडनेस अँड डिस्कंटेंट आर यूज्ड हिअर. Now the next example number 14 is here on our screen. As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? Here is also one question mark, and hence the figure of speech is interrogation, because question is asked here to put a point more effectively. हॅव यू अर्न्ड युअर टुमारो बाय एडगर गेस्ट या कवितेचे फिगर ऑफ स्पीचचे सर्व उदाहरणं या ठिकाणी संपतायत. हा व्हिडिओ वारंवार पहा. फिगर ऑफ स्पीचची विविध उदाहरणं जाणीवपूर्वक लक्षात ठेवा आणि परीक्षेमध्ये ती व्यवस्थितपणे लिहा. यानंतर या कवितेमध्ये असणारे रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स आणि राईम स्कीम याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. राईम म्हणजेच यमक. कविता ही गायनासाठी योग्य व्हावी या दृष्टिकोनातून यमकाचे शब्द कवी वापरत असतो, आणि त्या दृष्टिकोनातून यमकाच्या जोड्या बनत असतात, आणि त्याच्यानुसार प्रत्येक स्टॅन्झाची असणारी राईम स्कीम ठरत असते. संपूर्ण कवितेची राईम स्कीम ठरत असते. तर या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स कोणते कोणते आलेले आहेत, रायमिंग पेअर्स कशा आहेत, आणि प्रत्येक स्ट्रांझामध्ये असणारी राईम स्कीम काय आहे याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करूया. पोएट्री सेक्शनमध्ये रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स आणि राईम स्कीम याच्या संदर्भात जी ॲक्टिव्हिटी विचारली जाते ती 2 गुणांसाठी विचारली जाते. बोर्ड एक्झाममध्ये या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ही ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने विचारली जाते, तिचं स्वरूप काय असतं हे आपण या ठिकाणी बघूयात. राईट डाऊन रायमिंग पेअर्स इन डॉट डॉट स्ट्रांझा अँड नोट डाऊन द राईम स्कीम एम्प्लॉयड इन दॅट स्ट्रांझा. कवितेमधला एखादा एक्स्ट्रॅक्ट आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारलेला असतो. त्यामधला एखादा स्ट्रांझा, त्या स्ट्रांझामध्ये असणारी राईम स्कीम कोणती आहे आणि रायमिंग पेअर्स काय आहेत असं विचारलं जातं. ते तुम्हास लिखाण करणं अपेक्षित आहे. आता या कवितेमध्ये असणारी राईम स्कीम स्ट्रांझा वाईज बघायची म्हटलं तर ती आपणास कशी बघता येईल बघा. राईट डाऊन राईम स्कीम अँड रायमिंग पेअर्स इन स्ट्रांझा नंबर 1. कवितेमध्ये एकूण 4 स्ट्रांझा आहेत आणि प्रत्येक स्ट्रांझा हा 4 ओळींचा आहे, म्हणजेच क्वार्ट्रेन असं त्याला म्हटलं जातं. आता पहिला स्ट्रांझा जो आहे तो पहा. पहिल्या स्ट्रांझामध्ये 4 ओळी तुम्हाला बघायला मिळतील. पहिल्या स्ट्रांझामधल्या पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे वे. पहिल्या स्ट्रांझामधल्या दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द आहे टुडे. आता वे, टुडे या दोन्हींचा साऊंड एकसारखा आहे. वेसाठी आपण जर अल्फाबेट ए वापरलं तर टुडेचाही साऊंड सेम असल्यामुळं त्याच्यासाठी सुद्धा अल्फाबेट ए असं म्हणता येईल. तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे थ्रू आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे यू. आता थ्रूचा उच्चार हा टुडेपेक्षा वेगळा आहे म्हणून पुढलं अल्फाबेट आपण वापरलं बी. आता चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द यू, त्याचा असणारा उच्चार आणि थ्रूचा उच्चार एकसारखा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा अल्फाबेट येणार बी. आणि म्हणून पहिल्या स्ट्रांझाची जी काही राईम स्कीम आहे ती ए ए बी बी अशी आहे असं आपणास म्हणावं लागेल. तर पहा, पहिल्या स्ट्रांझामध्ये रायमिंग पेअर्स आहेत 2. पहिली रायमिंग पेअर आहे वे टुडे, दुसरी रायमिंग पेअर आहे थ्रू यू आणि रायमिंग स्कीम आहे ए ए बी बी. आता दुसऱ्या स्ट्रांझामध्ये पहा. दुसऱ्या स्ट्रांझामध्ये सुद्धा सेम पॅटर्न फॉलो झालेला आपल्याला बघायला मिळतो. दुसऱ्या स्ट्रांझामध्ये असणाऱ्या रायमिंग पेअर्स सुद्धा 2 आहेत, अलॉंग
थ्रॉंग पहिली रायमिंग पेअर, वे टुडे ही दुसरी रायमिंग पेअर तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणून या दुसऱ्या स्ट्रांजामध्ये सुद्धा जी राईम स्कीम आहे ती ए बी बी अशी आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. तिसऱ्या स्ट्रांजामध्ये सुद्धा सेम राईम स्कीम पॅटर्न फॉलो झालेला आपल्याला बघायला मिळतो. तिसऱ्या स्ट्रांजामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दांमध्ये फास्ट पास्ड अशा पद्धतीचं रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणून पहिली रायमिंग पेअर आहे फास्ट पास्ड आणि दुसरी रायमिंग पेअर आहे सेड अहेड. आणि त्यामुळं तिसऱ्या स्ट्रांझाची राईम स्कीमसुद्धा ए बी बी अशी आहे असं आपणास म्हणावं लागेल. चौथ्या स्ट्रांझामध्ये सुद्धा सेम राईम स्कीम पॅटर्न फॉलो झालेला आहे. चौथ्या स्ट्रांझामध्ये सुद्धा दोन रायमिंग पेअर्स आहेत. स्पेंट डिस्कंटेंट ही पहिली रायमिंग पेअर आणि से टुडे ही दुसरी रायमिंग पेअर आहे. आणि चौथ्या स्ट्रांजाचा जर विचार कराल तर त्या ठिकाणी सुद्धा जी राईम स्कीम आहे ती ए बी बी आहे असं म्हणावं लागेल. कवितेमध्ये असलेल्या प्रत्येक स्ट्रांजाचा इंडिपेंडंट विचार करता त्या स्ट्रांजाची राईम स्कीम ही ए बी बी अशी आहे असं आपणास म्हणता येईल. परंतु या प्रश्नाचं स्वरूप जर असं असेल की फाइंड आउट रायमिंग पेअर्स अँड राईम स्कीम थ्रूआउट द पोएम और ऑफ ऑल फोर स्ट्रांजाज, म्हणजे संपूर्ण कवितेचा विचार करता कवितेमध्ये असणाऱ्या रायमिंग पेअर्स आणि राईम स्कीम सांगा असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं अपेक्षित आहे. स्ट्रांजा फर्स्ट त्याच्यामधल्या रायमिंग पेअर्स आहेत वे टुडे, दुसरी रायमिंग पेअर आहे थ्रू यू. आणि मग याच्यानुसार जर आपण बघितलं तर रायमिंग स्कीम जे होते ती ए बी बी अशी होते. स्ट्रांजा सेकंडचा विचार करता रायमिंग पेअर्स ज्या आहेत, पहिली रायमिंग पेअर अलॉंग थ्रॉंग आणि दुसरी रायमिंग पेअर आहे वे टुडे. आता अलॉंग थ्रॉंग याचा जो उच्चार आहे तो पाठीमागच्या कुठल्याही अल्फाबेटशी जुळत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी अल्फाबेट आलं सी. परंतु दुसरी पेअर जी आहे वे आणि टुडे ही स्ट्रांझा नंबर 1 मधली पहिली रायमिंग पेअर आहे. तिच्या उच्चाराशी याचा उच्चार हा मिळता जुळता आहे. वे आणि टुडे साठी पहिल्या स्ट्रांझामध्ये आपण अल्फाबेट ए वापरलेला आहे आणि म्हणून इथं दुसऱ्या स्ट्रांझामध्ये सुद्धा वे आणि टुडे या उच्चाराच्यासाठी ए हा अल्फाबेट आपण वापरला आणि म्हणून दुसऱ्या स्ट्रांझाची राईम स्कीम झाली ए. आता स्ट्रांझा 3चा विचार करता त्याच्यामधली पहिली रायमिंग पेअर आहे फास्ट पास्ड. आता याचा उच्चार पाठीमागच्या कुठल्याही अल्फाबेटशी मिळता जुळता नाही आहे आणि म्हणून त्याच्यासाठी डी हा अल्फाबेट वापरला. तर दुसरी रायमिंग पेअर आहे सेड अहेड. याचा सुद्धा उच्चार पाठीमागच्या कुठल्याही रायमिंग पेअरशी जुळत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी वापरला अल्फाबेट ई आणि म्हणून तिसऱ्या स्ट्रांजाची राईम स्कीम आली डी. चौथा स्ट्रांजाचा विचार करता त्याच्यामध्ये सुद्धा दोन रायमिंग पेअर्स आहेत. पहिली रायमिंग पेअर आहे स्पेंट डिस्कंटेंट. स्पेंट आणि डिस्कंटेंट या दोन्हीही शब्दांचा असणारा उच्चार पाठीमागच्या कुठल्याही शब्दाच्या उच्चाराशी जुळत नाही आणि त्यामुळं त्याच्यासाठी वापरण्यात येणारा अल्फाबेट हा एफ आणि एफ असा आहे. तर चौथ्या स्ट्रांजातली दुसरी रायमिंग पेअर से टुडे ज्याचा उच्चार हा पाठीमागच्या वे टुडे याच्याशी जुळतो आहे, ज्याच्यासाठी आपण ए हे अल्फाबेट वापरलेलं होतं आणि म्हणून सेसाठी ए आणि टुडेसाठी ए असं अल्फाबेट जर आपण वापरलं तर चौथ्या स्ट्रांजाची राईम स्कीम येते एफ ए. आणि म्हणून संपूर्ण कवितेचा विचार करता राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी बी सी ए डी ई एफ ए अशी आहे
असं आपणास म्हणता येईल. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. हॅव यू अर्न्ड युअर टुमारो बाय एडगर गेस्ट या कवितेचा फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्ट हा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त होतोय. या कवितेचा अभ्यास करत असताना कवयित्रीचे मराठीमध्ये एक्सप्लेनेशन केलेला एक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर या कवितेचे असणारे ॲप्रिसिएशनचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि हा तिसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्ट्स असणारा हा व्हिडिओ आता तुमच्या सेवेसाठी मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड करीत आहे. हे तिन्ही व्हिडिओ वारंवार पहा आणि कवितेचा इत्थंभूत अभ्यास करा. कविता बारकाईनं समजून घ्या. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. काही अडचणी असतील तर कॉमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर माझे असणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळावेत अशी जर तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.